मला ह्या जगामध्ये ह्या धरतीत ह्या आकाशाखाली मला कुणीही झालं नाही. शेवटी मला कोण झालं, प्रकाश आंबेडकर साहेब एक माझ्या पाठीशी सख्या भावासारख्या खंबीरपणाने उभारून परभणीच्या गल्लीपासून औरंगाबाद पासून दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत, हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन माझा एक भाऊ म्हणून माझ्या पाठचा खंबीरपणाने उभा राहून मला बहिणीला न्याय मिळवून दिला. म्हणून मी साहेबाची आभारी आहे, मी कोर्टाची आभारी आहे, मी पत्रकार बंधूची पण आभारी आहे. कोर्टच करेल आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब. आता स्पेशल समिती स्थापन करायला सांगितले कोर्टानं न्याय देण्यासाठी. आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं. आता साहेबांनी जे बोलल्यात, भूमिका जी घेतल्यात साहेबांनी तेच खरं. काय करावं आता इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने? आता काय करावं, पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चालावं. आपल्या देशामध्ये संविधान मोठा आहे, कोर्ट संविधानाच्या मार्गावर चालतंय. हे सगळं संविधानाच्या मार्गावर चालावं. मी एक गरीब कुटुंबातली, एक गरीब आहे, मी वडर समाजाची. एक खडी फोडून, दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील केले होते. वकिली म्हणून माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होतं, पेपर होतं 17 तारखेला 18 तारखेला. हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत, परंतु आता जाणून बुजून केलेत ह्या पोलीस लोकांनी परभणीच्या. एक वडर समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय, परंतु सगळ्याला माझं विनंती आहे, सरकारला विनंती आहे, सगळ्याला विनंती आहे, कोर्टाला तर आहेत. कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिल्यापासून विश्वास होता. 8 महिने झालं सरकाराची वाट पाहून रात्र येळ मी थकून गेले, परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजपर्यंत. मला कोर्टानं न्याय दिलाय, कोर्टाच्या आदेशानं. आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा, हीच माझी भूमिका आणि हीच माझी विनंती आहे साहेब.